असताना आमचे आदरणीय दिलीप शेठ आहेत. मी मृणालला निवेदन करीन की आपल्याला 2 शब्द तुम्ही बोलाल. आमच्याकडे हा इव्हेंट आला छोटम शेठ, आमच्याकडे हा इव्हेंट दिला छोटम शेठनी, हाच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि शेठ, आम्ही 7 थर लावताना पडलो, आम्हाला दुःख झाला थोडा, पण आम्ही या अलिबागमध्ये 3 दही अंडी आहेत, तिथे 100% 7 थर लावणार. हा माझा स्वतःचा कॉन्फिडन्स आणि माझ्या पोरांवर विश्वास आहे माझा. काय बोललो. आणि शेठबद्दल बोलायचं गेलं तर शब्द अपुरे पडतील. शेठने आमच्यासाठी भरपूर केलं, आमच्या हातात दिलं, मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि अलिबाग कोलीवाड्यासाठी. मी शेठला सांगेन की नेहमीच सर्वांसाठी मदतीचा हात करणारा देवदूत म्हणा, आश्वासक चेहरा म्हणा, नेहमीच लोकांमध्ये असणारा आदरणीय छोटम शेठ. भारतीय जनता पार्टी आणि अलिबाग कोलीवाडा गोविंदा पथक, अलिबाग कोलीवाडा पथक यांनी मला या इथे प्रो गोविंदा लावण्यासाठी जे सहकार्य केलं ना, त्या मी कोलीवाड्यातील सर्व जे यंग जनरेशन आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आहे. कारण मला पण इकडे प्रेझेंट व्हायचं होतं आणि त्याचबरोबर यांच्या हातामध्ये मी दिलेलं पूर्ण काम, म्हणजे ज्या दिवशी मी ठरवलं की अलिबाग कोलीवाड्याच्या वतीने प्रो गोविंदा JSM कॉलेजच्या ग्राउंडवरती होणार आहे, तर त्यापासून पूर्वतयारी करण्यापासून ही सर्वच मंडळी रात्रंदिवस काम करत होती. कारण इथे माझा मंडळी नव्हता, पण त्यांच्याकडे दिलेलं पूर्ण त्यांच्या हातामध्ये कामकाज त्यांनी अत्यंत छानपणे निभावलेलं आहे. मी त्यांना धन्यवाद देतो आहे. कारण मी इथे काहीही पाहिलेलं नाही आहे, सगळी पूर्ण तयारी त्यांनी केलेली आहे. फक्त माझं नियोजन ठेवलं होतं, त्या नियोजनप्रमाणे मी ज्या कंपनीला म्हणजे कालिदास कंपनीला जे नियोजन दिलं होतं ते त्यांनी त्यांचं नियोजन ठेवलं. पण सर्व श्रेय अलिबाग कोलीवाड्यातील सर्व ग्रामस्थ आणि त्याचबरोबर सर्व जे ज्यांच्याकडे, पुन्हा एकदा मी सांगतो, यावर्षी 51,000 रुपयाची अंडी होती, पण पुढल्या वर्षी 15 लाख रुपयाचं कॅश प्राईज राहणार आहे. कारण 3 लाख, 2 लाख, 1 लाख पुरुष गट राहणार आहे आणि महिला राहणार आहे 1.5 लाख, 1 लाख आणि 75,000. परत सलामी देणाऱ्यांसाठी अधिक प्राईज दिलं जाणार आहे, त्याची ट्रॉफी वेगळ्या पद्धतीने. आणि ही गोष्ट मी पुन्हा अलिबाग कोलीवाड्याकडेच देणार आहे. तुम्ही त्यावेळेलाही आपणच नियोजन करणार आहात हेही आपल्याला आजच मी घोषित करतोय. आणि ही स्पर्धा इथेच होईल. धन्यवाद. आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतोय. मी आभारी आपले व्यक्त करतोय, कारण मला कोलीवाड्यामध्ये यायला आपणच होतात म्हणून आपल्यामुळे मी इथं आलो आणि आपल्यासमोर मी इथे प्रेझेंट झालो. लोकांना अलिबाग तालुक्यातील किंवा या शहरामध्ये मला येताना फार आनंद झाला आणि हा पूर्ण कार्यक्रम करण्यासाठी अलिबाग कोलीवाड्याला मी पूर्ण धन्यवाद देतोय. मग तो महिला मंडळ असेल, पुरुष असतील, म्हणजे बाल गोविंदा असेल, तो 75 वर्षाचा, 80 वर्षाचा आबालवृद्ध असेल, त्यांनी मला दिलेलं हे एक संधी आणि त्या संधीचं पूर्ण सोनं करणारी ही अलिबाग कोलीवाड्यातील पूर्ण मंडळ, याला मी धन्यवाद देतोय. त्याचबरोबर आमचा कालिदास साहेबांनी इथं अत्यंत छानपणे सेटअप केला होता. माझा शोयब मुल्ला असेल, अशोकजी थले असेल, रवींद्रजी म्हात्रे असेल, त्यानंतर बंटी मांजरेकर असेल, आप्पाजी पालकर असेल, सुधीरजी चेरकर असेल, अंकित दादा बंगिरा साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी. आणि सर्वात विशेष म्हणजे सुरुवातीला हो म्हणणारा म्हणून आमचा तुषार भगत यांनी 1 मिनिटामध्ये हो म्हणाला आणि हे आमचं आयोजन आमच्या ताब्यात घेतोय. पुन्हा एकदा माझ्याकडून कोणाचं जर नाव घेण्याचं जर राहून गेलं असेल, अलिबाग कोलीवाड्यातील सर्व तमाम माझ्या कोळी बांधवांना जर राहून गेला असेल तर त्याबद्दल सॉरी बोलतो. त्याचबरोबर आपण सर्वांना धन्यवादही देतो. धन्यवाद. बाहेर जाऊ नका कोणीही. हां हां, धन्यवाद. मी हा जो बुके आहे शेठ, हा पण हा बुके सगळ्यांनी त्या ठिकाणी जायचं आहे. आपल्या वर्सुळकडला जायचं आहे. या घ्या 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 बुके घ्या. खाली
प्लीज आपण तिकडे जाऊ नका. काहीच नाहीये. पुढील गोविंदा अर्थात आज मी खऱ्या अर्थानं संजय सर मी कालिदास डेकोरेटरचा धन्यवाद करीन कारण मी Yes, sir. क्रिकेट पाहतो, कबड्डी पाहतो, छोटम शेटचे प्रत्येक फंक्शन पाहतो, पण त्याच्यातली जी कला आहे ना ही दाखवण्याचं काम हे मात्र कालिदास डेकोरेटर करतात. त्यांच्या पूर्ण टीमला डीजे वाले असेल, त्याचा मुलगा असेल, त्याची पूर्ण टीम म्हणजे मी